कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी बघूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर जिल्हा सुतार समाज बोर्डिंगच्या वतीने नुकतीच विश्वकर्मा जयंती विविध धार्मिक उपक्रमांनी पार पडली। प्रारंभी शिल्पकार अशोक सुतार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विश्वकर्मांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। अभिषेक आरती असे कार्यक्रम झाल्यानंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं। तर चॅनल बीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी बोर्डिंगचे अध्यक्ष नारायण सुतार, डॉक्टर एम.एन. ठाणेकर, प्रमोद सुतार, किरण लोहार, आनंद माने, नेहा सुतार, प्रसाद सुतार, राजू गायकवाड, गणेश चव्हाण यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि लक्षतीर्थ वसाहतीमधील प्रबुद्ध भारत हायस्कूलच्या वतीनं जनजागृती फेरी काढण्यात आली। क्षयरोगाची लक्षणं, उपचार याबाबतचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती केली। या रॅलीत आरोग्य केंद्राचे कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। कोल्हापुरातील वृषाली हॉटेल इथल्या डॉक्टर शैलेश कोरे यांच्या 4 चाकीला अज्ञातांनी लक्ष्य केलं। कारच्या काचा फोडून अज्ञातांनी रोकड आणि अन्य महत्त्वाचं साहित्य चोरून नेलं। या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात नोंद झाली आहे। सध्या अशा प्रकारे वाहनातील किमती साहित्य चोरून नेणारी एक टोळी सक्रिय झाली आहे। पोलिसांनी त्या चोरट्यांचा बिमोड करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये। कोल्हापुरातील डॉक्टर संजय तोडकर यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला वहिवाट हा चित्रपट सध्या चर्चेत आहे। बदल हा निसर्ग नियम आहे, पण तरीही जितकी गरज आहे तेवढंच नवीन स्वीकारावं आणि शक्य आहे तितकं जुनं टिकवायला हवं अशी शिकवण देणारा हा चित्रपट आहे। कोल्हापुरातील कलाकार आणि तंत्रज्ञ असलेला वहिवाट चित्रपटाचा एक विशेष खेळ नुकताच शाहू चित्रपटगृहामध्ये सादर झाला। त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। यावेळी राज वरक, प्रणवी पाटील, आशितोष देसाई, अमृत सावंत, तनुजा कदम, प्रशांत नागावकर यांच्यासह कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते। आनंदवनमधील महारोगी सेवा समितीच्या वतीनं अमृत महोत्सवी सोहळा घेण्यात आला। त्यानिमित्त कोल्हापूरचे स्केटिंग विक्रमवीर कमलाकर किलकिले यांना आमंत्रण देण्यात आलं होतं। सोहळ्यानंतर किलकिले यांनी विकास आमटे आणि सौ भारती आमटे यांचा कोल्हापुरी पद्धतीनं सत्कार केला। शाल, श्रीफळ आणि श्री अंबाबाईचा प्रसाद, कोल्हापुरी गूळ, चटणी आणि राजाभाऊ भेळ देऊन आमटे कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला। त्यानंतर किलकिले यांनी हेमलकसा या ठिकाणी जाऊन प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांचाही सत्कार केला। यावेळी मुंबई महापालिकेच्या विभागीय अधिकारी राजश्री विर्नक, राजश्री बने, अश्विनी बने, योजना गजभिये, केतन चोचे उपस्थित होते। दिल्ली इथं होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील विचारमंच किंवा प्रवेशद्वाराला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव द्यावं अशी मागणी तळसंदे ग्रामपंचायतीनं केली आहे। या मागणीचं निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलं। अण्णाभाऊ साठे यांनी मानवतावादी, सत्यशोधक आणि कष्टकऱ्यांना न्याय देणारं लिखाण केलं। जगातील 27 भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झाला आहे। त्यामुळे दिल्लीतील साहित्य संमेलनात अण्णाभाऊ साठे यांचं आदरपूर्वक स्मरण व्हावं अशी मागणी सरपंच शुभांगी कुंभार आणि अन्य सदस्यांनी केली आहे। इचलकरंजीतील बाळासाहेब माने क्रीडा आणि शैक्षणिक संस्थेच्या सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीद्वारा 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळांच्या मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या। धावणे, थ्रोबॉल, लंगडी, लांबुडी अशा क्रीडा प्रकारात 500 पेक्षा अधिक बाल खेळाडूंनी सहभाग घेतला। इचलकरंजी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी संजय शेटे प्रमुख उपस्थित होते। तर राहुल खंजिरे, शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार, महापालिकेचे सहाय्यक पर्यवेक्षक संजय कांबळे, कबड्डी खेळाडू बाबासाहेब कोतवाल, बाळासाहेब माने, श्रीपाद भागवत, सुशांत माने हे सुद्धा हजर होते। आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू वैष्णवी पवार आणि नेमबाज खेळाडू हिरण्या सासणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा झाला। गेल्या काही दिवसांपासून गोकुळ, शिरगाव, राजारामपुरी यासह करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांब्याचे बंब चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते।
या प्रकरणी 6 ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गोकुळ शिरगाव इथल्या स्वप्नील सोनाळे तसंच उजळाईवाडी इथल्या राज धामणीकर या दोघांना अटक केली. तसंच अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. या तिघांकडून 80,000 रुपये किमतीचे 8 बंब आणि चोरीसाठी वापरलेली 60,000ची दुचाकी असं 1,40,000चं साहित्य जप्त केलंय. कोल्हापुरातील सारस्वत विकास महामंडळाचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या महामंडळाच्या वतीनं दरवर्षी व्हॅलेंटाईन डे ऐवजी कुंकुमार्चन कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. यंदाही सारस्वत समाजातील महिलांनी कुंकुमार्चन सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला. दरम्यान महिला दिनाचं औचित्य साधून येत्या 9 मार्चला सारस्वत महिला मेळावा होणार आहे. त्यामध्ये स्वर्गीय श्रीमती अनुराधाताई तेंडुलकर पुरस्कार दिला जाईल. यावेळी सारस्वत बोर्डिंगचे अध्यक्ष मोहन देशपांडे, उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर, सारस्वत विकास मंडळ अध्यक्ष सचिन जनवाडकर, मुकुंद कुलकर्णी, गुरुनाथ देशपांडे, माधवी देशपांडे, सुजाता निरोखेकर, माधुरी मोदी, हर्षांक हरळीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिन तोडकर यांचं नुकतंच अल्पशा आजारानं निधन झालंय. त्यांच्या निधनानिमित्त शनिवारी सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात आली. त्यामध्ये सर्वच मान्यवरांनी सचिन तोडकर यांचं समाजकार्य पुढे नेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांच्या पत्नी धनश्री तोडकर, गणी आजरेकर, पद्माकर कापसे, जयेश कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, दत्तात्रय टिपुगडे, दिलीप देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्या प्रेरणेतून तयार झालेल्या कोल्हापुरातील प्रदक्षिणा ग्रुपतर्फे जय शिवराय पदयात्रा रविवारी सकाळी अमाप उत्साहात पार पडली. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळपासून सुरू झालेली पदयात्रा रंकाळ्यासमोरील शिवाजी हायस्कूल, शिवाजी पूल, राजर्षी शाहू समाधी, शिवाजी टेक्निकल हायस्कूल, छत्रपती शिवाजी चौक, भवानी मंडप, अर्धा शिवाजी पुतळा, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग असा 6 किलोमीटर करून पुन्हा शिवाजी तरुण मंडळ इथे समाप्त झाली. या पदयात्रेत 10 वर्षापासून 70 वर्षापर्यंतचे 150 स्त्री पुरुष सहभागी झाले. मुख्य ॲडमिन सुधर्म वाझे यांच्यासह शुभदा कामत, मीनाक्षी नलवडे, रवींद्र राजमाने, प्रभाकर कुलगुडे, समिधा सुर्वे, प्राजक्ता पाध्ये, अमर पाटील, नौशाद सय्यद, त्रिशा पाटील, मंगला काळे, नेहा पाटेकर यांच्यासह मान्यवर या पदयात्रेत सहभागी झाले.